नमस्कार, मी मुख्य संपादक संपय जाधव. आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्र. कोल्हापूर लोकसभा 2024 रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. तसेच मागील 2019 लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या विजयासाठी आजरा येथील शिवसेनेचे उपतालुका प्रमुख संजय येसादे यांनी जोपर्यंत प्राध्यापक संजय मंडलिक यांना लोकसभेचा गुलाल लागणार नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही अशी शपथ घेऊन निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत गुलाल लागेपर्यंत पायात चप्पल वापरलं नव्हतं. परंतु या 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांची भूमिका काय आहे आपण पाहणार आहोत. सह्याद्री न्यूज मराठी लाईव्ह यावरती संजय येसादे यांची मुलाखत पहा. तर नमस्कार, सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्रमध्ये आपले सहर्ष स्वागत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील छत्रपती शाहू महाराज व प्राध्यापक संजय मंडलिक या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याबाबतला भाग 2चा आढावा आपल्यासमोर आम्ही घेत आहोत. काही लोक ध्येयवेडे असतात. इतिहास विसरणारी लोक इतिहास घडवू शकत नाहीत अशी काहीशी म्हण आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असंच काही घटना घडत असतात राजकीय वर्तुळात. आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे उपतालुका प्रमुख संजय येसादे. आपण काय सांगाल, मागील 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण प्राध्यापक संजय मंडलिक यांना गुलाल लागत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही अशी आपण शपथ घेतला होता व गुलाल लागल्यानंतरच आपण पायात चप्पल घालता. यावेळी 2024च्या लोकसभा निवडणूक आपली काय दिशा असेल? नमस्कार. शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की कोल्हापूर लोकसभेचा खासदार हा शिवसेनेचा झाला पाहिजे आणि त्या अनुषंगानं सन 2019ची जी लोकसभेची निवडणूक लागली त्यावेळी पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापक संजयदादा मंडलिक यांना शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली आणि त्यानंतर मी 29 वर्षाचा निष्ठावंत शिवसैनिक असल्यामुळं मी एक लक्षात घेतलं की शिवसेना प्रमुखांचं स्वप्न जर साकार करायचं असेल तर प्राध्यापक संजय मंडलिक यांना कोणत्याही परिस्थितीत आपण कोल्हापूर लोकसभेमधून निवडून देऊन शिवसेनेचा खासदार केला पाहिजे. आणि याच अनुषंगानं मी 2019ला संजय मंडलिक निवडून येत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असा कोल्हापूरच्या एका मोठ्या सभेमध्ये मी शपथ घेतली आणि त्याचप्रमाणे 3 महिने मी आजऱ्यापासून पूर्ण जिल्हा आणि मुंबईपर्यंत अनवाणी फिरलो आणि त्यानंतर माझ्यासोबत सगळे मतदार शिवसैनिक सगळी कोल्हापूरची स्वाभिमानी जनता होती आणि खरोखरच संजय मंडलिकांना आम्ही 2,70,000 मतांनी निवडून आणलं आणि त्यानंतर मी पायात चप्पल घातली. यानंतरची आपली या 2024च्या लोकसभा निवडणूक आपली काय भूमिका असेल? आता कसं झालंय साहेब की महाविकास आघाडीचं सरकार आलं, संजय मंडलिक त्यामध्ये खासदार म्हणून राहिले, पण 2-2.5 वर्ष कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुठल्याही खेडोपाड्यामध्ये त्यांचा संपर्क नाही. कोल्हापूर जिल्ह्याचा खासदार म्हणून लोकांनी लक्षात ठेवावं असं त्यांचं कुठलंही काम नाही आणि हे तर राहिलं बाजूलाच कामाचं. पण सध्या ते जो माणूस मला रात्रीचं 12 वाजता घरी सोडायला यायचा त्या माणसानं 5 वर्षात कधी फोन उचलला नाही आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये 50 कोटीच्या हमीशानं आणि बाकीचं आपलं सगळं प्रॉपर्टी झाकण्यासाठी शिंदे गटात गेले. मातोश्री आणि उद्धव साहेबांशी त्यांनी गद्दारी केली आणि ही गद्दारी आम्ही निष्ठावंत शिवसैनिक कधीही खपवून घेणार नाही. ह्याच्या अगोदर सुद्धा घेतली नाही, पुढेही घेणार नाही. आणि त्यामुळं आता संजय मंडलिक शिंदे गटाचे उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज आहेत. तर ह्या कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेच्या सहमतीने मी आज सांगतो संजय मंडलिकांना 2,70,000 मतांनी आम्ही निवडून आणलेलं. या लोकांनी मातोश्रीशी आणि उद्धव साहेबांशी आमचा घात केला, आमच्या पक्षाशी घात केला. त्यामुळं आता त्यांना 3,70,000 मतांनी पाडल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही आणि ह्या लोकसभेमध्ये शिंदे गटाचे जे उमेदवार गद्दारी केलेले उभे आहेत
हे एकही निवडून येणार नाही हा जनतेनं विचार केलेला आहे. धन्यवाद. आपण पाहिलात की निष्ठावंत कार्यकर्त्याचं मत, तर यापुढे प्रचाराची घोडदौड चालू होईल. आपण पाहत राहा सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्र. धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा. धन्यवाद.